वेंगुर्ला नगरपालिका निवडणूक 2025 गेल्या 10 दिवसापासून वेंगुर्ला शहरामध्ये माझ्या शिवसेना पक्षाचे 20 नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांची प्रचार यंत्रणा सुरू आहे। आणि हा प्रचार करत असताना गेल्या 4 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं या भागाचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय दीपकभाई केसरकर यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने विकासात्मक कामं ही वेंगुर्ला शहरामध्ये सावंतवाडी असेल, वेंगुर्ला असेल, दोडामार्ग असेल या मतदारसंघामध्ये 3 नगरपालिका येतात। प्रामुख्याने मला सांगायला आनंद होतो की माननीय महाराष्ट्र राज्याचे त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आता या ठिकाणी उपमुख्यमंत्री म्हणून जे कारभार करतायत आणि शिवसेना पक्षाचे नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये मुख्यमंत्री असताना वेंगुर्ला नगरपालिकेला सुमारे 100 कोटी एवढा रुपयाचा निधी हा गेल्या 4 वर्षामध्ये दिलेला आहे। आणि या माध्यमातून सातत्याने या शहरामध्ये 4 वर्ष या ठिकाणी प्रशासनाचा कारभार आहे आणि या 4 वर्षामध्ये जो विकास 4 वर्षापूर्वी शिवसेना भाजपचं सरकार होतं या वेंगुर्ला नगरपालिकेमध्ये ते सातत्य ठेवण्याचं काम आम्ही वेंगुर्ला नगरपालिकेमध्ये केलेलं आहे। जी विकासात्मक कामं मी गेल्या 4 वर्षामध्ये केसरकर साहेबांच्या माध्यमातून, शिंदे साहेबांच्या माध्यमातून ज्या विभागामार्फत फॉलोअप घ्यायला पाहिजे तो फॉलोअप घेऊन सातत्य राखलेलं आहे। आणि हे काम कोणत्या पद्धतीनं केलेलं आहे, कोणत्या प्रभागामध्ये किती कोटीची कामं केलेली आहेत हा सर्वस्व असा अहवाल मी 4 दिवसापूर्वी वेंगुर्ल्यातल्या माझ्या सर्व नागरिकांना या ठिकाणी दिलेला आहे। आणि हा विकासात्मक जो पर्व आहे सातत्याने या शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये कमीत कमी 4 कोटी आणि जास्तीत जास्त 45 कोटी एवढा निधी हा 10 प्रभागामध्ये आम्ही कामं केली असल्यामुळे ही निवडणूक ही फक्त विकासात्मक दृष्टिकोनातून आहे। लोकांना माहिती आहे की सातत्याने या शहरामध्ये मी स्वतः या ठिकाणी जिल्हा समन्वयक म्हणून आणि माझ्या वेंगुर्ला शहराचे शिवसेनेचे शहर प्रमुख उमेश जरम यांनी सातत्याने या वेंगुर्ला शहरातल्या नागरिकांच्या करिता जो काही प्रत्येक कामामध्ये स्वतःहून त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक काम, मग ते रस्ते असेल, पाणी असेल, वीज असेल, गटार असतील, या सर्व कामाला प्राधान्य दिलेलं आहे। त्यामुळे 10 प्रभागातले नागरिक, ही जनता ही शिवसेनेच्या पाठीमागे उभी आहे। आणि मला खात्री आहे की उद्याच्या 2 डिसेंबरला ज्या ठिकाणी या निवडणुकीची या ठिकाणी मतदान होणार आहे, हे मतदान वेंगुर्ला शहरातील जनता शिवसेना पक्षाच्या मागे 100% उभे राहून माझे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष मोठ्या मताधिक्याने निवडून येतील याची मला खात्री आहे। की ज्या पद्धतीनं केसरकर साहेबांनी गेल्या 4 वर्षामध्ये जो निधी दिलेला आहे, हा निधी दिल्यानंतर जी विकास कामं झाली आहे, त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर विकास कामं केलेल्याच लोकांना आपण भरभरून मत द्या। धनशक्तीच्या मागे न जाता आपण या ठिकाणी निस्वार्थपणे या शहरातली जी जनता आहे या जनतेला त्या ठिकाणी शांतता पाहिजे, या सर्व गोष्टी देण्यासाठी आदरणीय केसरकर साहेब सातत्याने गेली 15 वर्ष निवडून येत आहेत आणि आपल्या आशीर्वादामुळेच आज या मतदारसंघाचा विकास होतो। त्यामुळे मी मतदारांना आव्हान करेन की आपण शिवसेनेच्या मागे, शांततेच्या मागे सर्वांनी उभे राहा। आम्ही आपल्या शहराचा विकास करण्यासाठी आपल्यासाठी कटिबद्ध आहोत। सदैव जनतेची सेवा करणं हेच आमचं व्रत असणार आहे।